आता आपण उघड टॉप 9 मोठ्या बातम्या। भाजपचं हिंदुत्व मोहन भागवतांना मान्य आहे का? भ्रष्टाचारी गुंडांना भाजपत आयात केलं जात आहे। हीच आरएसएसची हिंदुत्वाची संकल्पना आहे का? ठाकरेंचा हल्लाबोल। काँग्रेसकडून विधानसभा निवडणुकीच्या तयारीला सुरुवात। 1 ते 8 ऑक्टोबरपर्यंत इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती होणार, तर 10 ऑक्टोबरला मुलाखतींचा गुप्त अहवाल वरिष्ठांना सोपवला जाणार। मुलाखतींसाठी पृथ्वीराज चव्हाण, चंद्रकांत हंडोरे, प्रणिती शिंदे, अमित देशमुखांसह अनेक नेत्यांवर जबाबदारी। नरवरी झिरवाळांचं आजपासून मंत्रालयाच्या गेटवर आंदोलन। धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्यास झिरवाळांचा विरोध। महाराष्ट्रातील त्रांगडे सरकारचे प्रतिबिंब। शाळेतील विद्यार्थ्यांचा फोटो ट्विट करत दानवेंची सरकारवर टीका। आचारसंहितेपूर्वी राज्यपाल नियुक्त 12 जागांवर निर्णय होणार। भाजप 6, शिंदे गट 3 आणि अजित पवार गटाला 3 जागा। सूत्रांची माहिती। सरकारनं गोरगरीब विद्यार्थ्यांची चेष्टा करू नये। गणवेशाच्या नावाखाली गुजरातमधून कापड आणून खिसे भरण्याचं काम सुरू। विद्यार्थ्यांच्या गणवेशाच्या गुणवत्तेवरून रोहित पवारांची टीका। मणिपूरच्या शिष्टमंडळाने पुण्यात शरद पवारांची भेट घेतली। शरद पवारांनी केंद्राशी बोलावं, मणिपूरमधील नागरिकांची मागणी। विरोधकांनी लोकसभा निवडणुकीच्या वेळी संविधानाबाबत खोटा नरेटिव्ह सेट केला, पण राहुल गांधींच्या वक्तव्यानं काँग्रेसचा खरा चेहरा समोर आला। फडणवीसांची टीका। जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या 3ऱ्या टप्प्यातील मतदान उद्या होणार। 40 जागांवर मतदानासाठी मोठी सुरक्षा व्यवस्था तैनात।